विदेशी धरती पर आरक्षण के मुद्दे को लेकर दिए गए राहुल गांधी के बयान के बाद राज्य भर में विरोधी आक्रामक है। केंद्रीय मंत्री रामदास आठवले भी राहुल गांधी के बयान की कड़ी आलोचना करते नजर आए। साथ ही वंचित बहुजन आघाड़ी को सकारात्मक विचार की सलाह देते हुए आठवले ने वंचित को महायुति में शामिल होने का खुला निमंत्रण दे दिया। आठवले रत्नागिरी में मीडिया से बात कर रहे थे। त्यामुळे राहुल गांधी यांनी आरक्षण आम्ही खत्म करू अशी जी भाषा वापरलेली आहे त्याबद्दल राहुल गांधींचं जे त्यांच्या विरोधामध्ये रिपब्लिकन पक्षाने राज्यामध्ये देशभरामध्ये आंदोलन केलेलं आहे आणि राहुल गांधी हे अत्यंत बाहेर गेले की देशाची बदनामी करतात। राहुल गांधी एक जबाबदार नेते आहेत। ते म्हणतात की लोकशाही धोक्यात आलेली आहे, पण तुमच्या सरकारला तुमच्या पक्षाला 99 जागा मिळालेल्या आहेत। विरोधी पक्षांना जवळजवळ 273 पर्यंत 272 पर्यंत जागा 234 पर्यंत जागा मिळालेल्या आहेत। याचा अर्थ लोकशाही धोक्यात नाही आणि या देशामध्ये लोकशाही धोक्यामध्ये कधी येऊ शकत नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही, बाबासाहेबांनी दिलेलं संविधान, हे संविधान बदलण्याचा कोणालाच अधिकार नाही। पण अफवा पसरवून लोकांमध्ये गैरसमज पसरवून मतं घेण्याचा प्रयत्न लोकसभेत झाला, पण विधानसभेमध्ये त्यांचा डाव आम्ही उधळून टाकल्याशिवाय राहणार नाही। आणि विधानसभेमध्ये आमची महायुती जी आहे, बीजेपी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआयची जी आमची युती आहे, महायुती आहे, महायुतीला क्लिअर मेजॉरिटी मिळेल आणि नक्की आम्ही सरकार बनवू अशा पद्धतीचा आम्हाला विश्वास आहे। आज इथं आल्यानंतर रत्नागिरीच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर मी चर्चा केली आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक चांगली गोष्ट ऐकायला मिळाली ती ही की ज्या अॅट्रॉसिटी केसेस आहे त्या 95 पासून ते 24 पर्यंत फक्त 305 केसेस आहेत अॅट्रॉसिटीच्या। म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दलित आणि सवर्ण जे आहेत ते अत्यंत जवळीक असणारे ठेवणारे असे आहेत आणि बाकीच्या जिल्ह्याच्या तुलनेमध्ये फार 1% पेक्षा कमी केसेस जे आहेत त्या जिल्ह्यामध्ये आहेत अशी माहिती आपल्याला मिळाली। स्पेशल कंपोनंट प्लॅन जो आमचा असतो, तर गेल्या वर्षीचा आमचा प्लॅन जो होता तो 1,59,000 कोटीचा होता देशामध्ये आमच्या मंत्रालयाचा। या वर्षी नवीन बजेटमध्ये 1,65,000 कोटी रुपयाचं आमचं बजेट आहे आणि त्याच्यातून जो स्पेशल कंपोनंट प्लॅनचा पैसा आहे तो गेल्या वर्षी जवळजवळ 19 कोटी पैसे आपल्या जिल्ह्यासाठी आल्याची माहिती आपल्याला मिळाली। त्यानंतर इथं शेड्यूल कास्टचे जे पर्सेंटेज आहे ते 4% असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आणि व्हीजेएनटीचं जे पॉप्युलेशन आहे ते 89,938 असल्याची माहिती आपल्याला देण्यात आली। स्कॉलरशिपची स्कीम आहे, तर जवळजवळ पोस्ट मॅट्रिकचे विद्यार्थी जे आहे ते जवळजवळ 3,493 पोस्ट मॅट्रिकचे आणि 5वी ते 10वी पर्यंत विद्यार्थी 1,623 जिल्ह्यामध्ये असल्याची माहिती आपल्याला मिळाली। त्यानंतर ओबीसीचे जे विद्यार्थी आहेत ते 12,259 असल्याची माहिती देण्यात आली।